श्री स्वामीराज माऊली. एकदा एखादा जीव गतप्राण झाला की पुन्हा त्या शरीरात चैतन्य आणणं तसं बघायला गेलं तर अशक्यच. मग त्या जीवात्म्याचा पुनर्जन्म होतो, पण तो पुनर्जन्म जो होतो तो दुसऱ्या शरीरात होतो. मग अशा वेळेला एखादा जीव गतप्राण झाल्यानंतर त्याच शरीरामध्ये त्याचा पुनर्जन्म होणं हे कितपत शक्य आहे? त्या चेत पडलेल्या त्या शरीरामध्ये पुन्हा नवं चैतन्य फुंकणं हे प्रत्यक्ष परमात्म्यालाच शक्य असतं. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये असे काही प्रसंग घडले आहेत. त्यातले काही प्रसंगांवरती आज आपण भाष्य करणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलतसे वाणी, नव्हे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पिळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्तजनो, आजचा विषय तसं बघायला गेलं तर वेगळा आहे. परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटातील किंवा त्याच्या अगोदरच्या सहवासामध्ये असे काही प्रसंग घडलेले आहेत, ज्या प्रसंगामध्ये महाराजांनी गतप्राण झालेल्या जीवाला पुन्हा नवचैतन्याची फुंकर मारलेली आहे, त्यांना पुन्हा जिवंत केलेलं आहे. अशी कैक मंडळी असतील आणि आहेत, तरी पण त्यातले काही निवडक प्रसंग घेऊन आज आपण आलो आहोत. भक्त मंडळी, अक्कलकोटच्या आजूबाजूच्या खेड्यांमधल्या एका खेड्यामध्ये एक गरीब बाई राहत होती. तिचं एक लहानसं 3-4 वर्षाचं लेकरू होतं. ते कित्येक दिवसापासून खूप आजारी होतं. तिने कितीतरी औषध उपचार केले, पण त्या पोराला काही केल्या गुण येईना. हळूहळू त्याची अवस्था बिघडतच चालली होती. तिला कोणीतरी सांगितलं, आपल्या बाजूच्या गावामध्ये अक्कलकोटमध्ये एक परमात्मा आहेत, त्यांच्याकडे तू जा, त्यांच्या चरणावरती तुझ्या पोराला घाल, निश्चित त्याला बरं वाटेल, त्याला गुण येईल. ज्या क्षणाला तिला हे कळलं त्याला तिने कसलाही विलंब न करता ती सरळ आपल्या बाळाला घेऊन अक्कलकोटची वाट तिने धरली. दुपारची वेळ होती, सूर्य मी म्हणत होता, जमीन भयंकर तापलेली, अगदी कडक ऊन पडलेलं. अशा वेळेला तिने तिच्या बाळाच्या तोंडावरती त्याचा पदर घेतला आणि ती जीवाचा आकांत करून महाराजांकडे आली. पहिला काही वेळ तर महाराजांना शोधण्यातच गेला. मग महाराज आता कुठे नेमके बसलेले आहेत हे जेव्हा तिला कळलं, तेव्हा ती ते पोराला घेऊन धावत धावत त्यांच्याकडे आली. त्यांच्याकडे येऊन आता त्यांना सांगणार, तर त्या अगोदर त्या पोराच्या तोंडावरचा तिने पदर काढला आणि बघतो ते काय, ते लहानसं पोर बिचारा गतप्राण झालं होतं, ते गेलं होतं, ते मेलं होतं. आणि हे पाहताच त्या बाईने आकांत केला, मला कोणीतरी सांगितलं तुमच्याकडे येण्यासाठी महाराज, आणि मी आली धावत धावत. येऊन तुमच्या चरणावर या माझ्या बाळाला मी ठेवणार. तोच ते गतप्राण झालेलं आहे, ते मेलेलं आहे. पण तुमच्याकडे मी आलेले असताना असं कसं काय घडू शकतं? तुम्ही परमात्मा आहात, परमेश्वर आहात, आणि अशा वेळेला तुमच्या दरबारामध्ये माझं मूल जावं. ती जोरजोराने रडत होती, जीवाच्या आकांताने ती महाराजांना सगळं काय सांगत होती. महाराज मात्र शांत बसून ते सगळं ऐकत होते. तिच्या जीवाचा आटापिटा, तिची ओरडाआरड हे सगळं पाहून इतर मंडळी अगदी जवळ खाबरलेलीच. या सर्व लोकांना तिची दया आली, पण महाराज मात्र शांत तिचं सर्व काय ऐकत होते. अखेर तिने जाऊन महाराजांच्या चरणाला मिठी मारली आणि म्हणाली, महाराज आता मी काय करू? तुमच्या दरबारात आलेलं असताना माझं मूल जावं, तेही माझ्या अंगावर असताना ते मूल जावं, या पलीकडे ते माझं दुःख काय, आणि ते सुद्धा तुमच्या दरबारात तुमच्या सान्निध्यात असताना असं काही घडू शकेल का? तोवर महाराज लगेच त्यांच्या आसनावरनं उठले आणि तिच्यापाशी येऊन म्हणाले, आण त्याला. आण त्याला म्हणताच तिने ते पोर उचलून महाराजांकडे दिलं. पण महाराजांनी ते फक्त एका पायाने उचललं. त्याचा एक पाय महाराजांच्या हातात आला. महाराजांनी कसलीही पर्वा केली नाही. ते पोर उचललं आणि एका पायानेच त्याला गरगर गरगर फिरवू लागले. हे पाहता मात्र ती बाई आणखीनच आकांत करू लागली, महाराज काय करतायत?
ते गतप्राण झालेलं आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलेली आहे. आणि तुम्ही त्याला घराघरा कशाला फिरवतात? महाराजांनी तिच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही, काहीही बोलले नाहीत. थोड्या वेळाने तिथे बाजूला एक घोडा उभा होता. त्या घोड्याकडे महाराज ते पोर घेऊन गेले आणि त्या घोड्याच्या तोंडाकडे नेत म्हणाले, घोड्या घोड्या, या रांडेचं पोर खा. हे ऐकून त्या बाईची अवस्था काय झाली असावी. पोर खा सांगतायत महाराज. एक तर ते गेलेलंच आहे आणि ते गेलेलं आहे म्हणून मी महाराजांकडे रडते. महाराज, असं कसं काही शक्य आहे? एवढं सगळं ऐकून सुद्धा महाराजांनी ते पोर एका पायाने उचलून गरगरा फिरवलं आणि जाऊन त्या घोड्याला सांगतायत, या रांडेचं पोर खाऊन टाक. काय तिची अवस्था झाली असावी. ती काय बोलणार महाराजांना? तोच महाराज पुन्हा ते पोर गरगर फिरवू लागले आणि फिरवता फिरवता त्यांनी ते लांब फेकून दिलं. भक्त मंडळी, ते पोर जाऊन तिथल्या एका खड्ड्यामध्ये पडलं. हे पाहता त्या बाईच्या जीवाचा आणखीन आकांत झाला. ती आणखीन जोरजोराने रडू लागली, पण तिच्या कानावरती त्या पोराचा रडण्याचा आवाज ऐकू आला. तो ती शांत झाली आणि कानोसा घेऊ लागली. महाराज मात्र खतखता हसत होते, तिच्याकडे पाहत असत होते. ती लागलीच धावत धावत त्या खड्ड्याकडे गेली आणि आतमध्ये पाहतो तो काय, ते पोर आतमध्ये रडत होतं. काही मिनिटांपूर्वी गतप्राण झालेलं मेलेलं ते पोर, त्या पोरामध्ये पुन्हा महाराजांनी चैतन्याची फुकर मारलेली. मग काय विचारता, त्या बाईचा आनंदच आनंद झालेला. त्या बाईने लागलीच येऊन महाराजांचे पाय धरले आणि जोर जोराने रडू लागली. आता मात्र ती आनंदाने रडत होती. तिचे आनंद असून महाराजांचे पाय जणू ते ओले चिंब झाले होते. महाराजांचे कसे आभार मानायचे, महाराजांची कशी स्तुती करायची, हे शब्द देखील तिला फुटत नव्हते. महाराज काहीच म्हणाले नाहीत. महाराज फक्त हसत होते. ही बाई मात्र महाराजांच्या सानिध्यात काही दिवस राहिली. तिने लागलीच अक्कलकोट सोडलं नाही. आपल्या पोराला घेऊन ती महाराजांच्या सानिध्यात राहिली. हे 3-4 वर्षाचं पोर काही दिवसांनी महाराजांच्या अंगा खांद्यावर सुद्धा खेळू लागलं. आणि मग एके दिवशी स्वामी महाराजांनी तिला जवळ बोलवलं आणि तिला सांगितलं, आता तू तुझ्या गावी जा, या पोराला सांभाळ, याची काळजी घे. मग काय विचारावं. श्री स्वामी समर्थ महाराजांचं तिने अगदी जड अंतःकरणाने दर्शन घेतलं, अगदी डोळे भरून दर्शन घेतलं आणि महाराजांच्या आज्ञेनुसार ती आपल्या गावाला, आपल्या घरी गेली. असं म्हणतात भक्तगण की ती तिचा मुलगा सुद्धा महाराजांच्या दर्शनाला नेहमी येत असत. महाराज दयाघन होते. तो परमात्मा परमेश्वर होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या सगळ्या लेकरांची खूप काळजी होती. आणि असा हा एकच प्रसंग नाही, तसे अनेक प्रसंग घडलेले आहेत, पण त्यातली काही निवडक प्रसंगावरती आज आपण भाष्य करणार आहोत. आणखीन एका दुसऱ्या प्रसंगामध्ये असंच घडलेलं आहे. काशीचे बहिरे शास्त्री, त्यांना कितीतरी दिवस मूलबाळ नव्हतं. अखेर त्यांनी दत्तप्रभूंची उपासना सुरू केली. दत्तप्रभूंना नवस केला आणि त्यांना सुंदर देखणा मुलगा झाला. शास्त्री होते, ते विद्वान होते. त्यामुळे आपल्या मुलाला सुद्धा तीच विद्वत्ता द्यायची, तसंच त्याचं शिक्षण करायचं, हा त्याने अगदी कयास करून ठेवलेला. शास्त्री बुवा त्यांच्या सौभाग्यवती, खूप आनंदी होत्या. एके दिवशी त्यांनी आपल्या या लहान लाडक्या मुलाची कुंडली मांडण्यास सुरुवात केली आणि तोच त्यांना धक्का बसला. शास्त्रीबुवा ज्योतिष शास्त्रामध्ये खूप हुशार होते. आजूबाजूच्या गावामधून सुद्धा लोक त्यांच्याकडे येऊन ज्योतिषशास्त्राबद्दल विचारपूस करायचे. पण त्यांनी स्वतः जेव्हा त्यांच्या मुलाची ज्याला कुंडली मांडली, तेव्हा त्यांच्या एक असं लक्षात आलं की वयाच्या 14व्या वर्षी काय मुलगा आपला राहत नाही. त्याचं आयुष्यच तेवढं 14 वर्षाचं आहे. त्यांनी कितीतरी वेळा गणित केली, कितीतरी वेळा अभ्यास केला, पण एकूण शेवटी हाच आलं की तो मुलगा 14 वर्षाच्या पलीकडे काय जाणार नाही. ही गोष्ट त्यांनी खाबरत आपल्या सौभाग्यवतींना सांगितली. त्या सुद्धा फार दुःखी झाल्या. आता करायचं काय, त्याला उपाय नेमका तो काय, तर तो उपाय सुद्धा काही शास्त्री बुवांना दिसत नव्हता. असं करता करता मुलगा जवळजवळ 12 वर्षाचा झाला. आता त्याची आयुष्याची जेमतेम फक्त 2 वर्ष राहिली होती. त्या दाम्पत्यांच्या अगदी जीवाचा आकांत झाला होता. वयाच्या 14व्या वर्षी तर काय आपला मुलगा राहणार नाहीये, त्या पलीकडे तो राहतच नाहीये. त्या गोष्टीवरती त्यांची अगदी खात्री होती, कारण त्यांचा अभ्यासच तसा होता. मग आता करायचं काय, त्यांनी भरपूर लोकांना विचारलं
असं करता करता ते एका सिद्ध विभूतींकडे गेले. त्या सिद्ध पुरुषांना त्यांनी विचारलं की मी काय करू, माझा सगळा अभ्यास सांगतोय की ह्या मुलाचं 14व्या वर्षाच्या पलीकडे आयुष्यच नाहीये. तेव्हा त्या विभूतीने त्यांना सांगितलं, तुम्हाला एखाद्या अवतारी पुरुषाकडे जा, तोच तुमच्या या मुलाचं आयुष्याच्या बद्दल काय ते करेल, त्याला उदंड आयुष्य सुद्धा देईल, काही सांगता येत नाही. पण हे सामान्य लोकांचं काम नाहीये. हे एखाद्या अवतारी पुरुषाकडे जाऊनच तुमचं ते घडू शकेल, कारण त्यांच्याच हातात प्रारब्ध बदलायचं पूर्णतः त्यांची ताकद असते. बाकी कोणाचा बाप प्रारब्ध बदलू शकत नाही कोणाचं. पण भक्त मंडळी, असा सत्पुरुष आता शोधणार कुठे? त्यांना सुद्धा तोच प्रश्न पडलेला. आपल्याला कळलं तर खरं, पण असा अवतारी पुरुष कुठे असणार आणि कुठे मिळणार? तोच ज्यांच्याकडे ते गेले होते त्या सत्पुरुषांनी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला सांगतो, बघा तुम्हाला पटत असेल तर, काही दिवसांपूर्वी मी अक्कलकोटला गेलो होतो आणि अक्कलकोटला मी एक असा सत्पुरुष बघितलेला आहे, अवतारी पुरुष आहे, साक्षात परमेश्वराचा तो अंश आहे. तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर त्या पोराला तिथे घेऊन जा, त्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती त्याला घाला आणि महाराजांकडे तुमचं जे काय बोलायची तुमचं गाऱ्हाण आहे, प्रार्थना आहे, ती महाराजांना सांगा. तेवढेच जर तुम्ही भाग्यवान असाल तर महाराज तुमच्यावरती निश्चित कृपा करतील. मला तरी त्याची खात्री वाटते. तुम्हाला पटत असेल तर तुम्ही जा. भक्त मंडळी, शास्त्री बुवांकडे दुसरा पर्यायच नव्हता. करायचं काय, कोणाकडे जायचं आणि कोणाला सत्पुरुष किंवा परमात्मा किंवा परमेश्वराचा अंश समजायचा? पण इथे तर हे सत्पुरुष स्वतः सांगतायत की स्वामी समर्थ महाराज हे एक अवतारी आहेत, किंवा तुम्ही तिथे जा, या तुमच्या दुःखाचं, या तुमच्या समस्येचं निवारण प्रत्यक्ष परब्रह्मच करू शकणार आहे. तर अक्कलकोटला जा. शास्त्री बुवांकडे दुसरा पर्यायच नसल्यामुळे शास्त्री बुवा अक्कलकोटला गेले. त्या लहानग्या पोराला घेऊन गेले. ते तिघही गेले. त्यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती आणि तो मुलगा सुद्धा होता. मुलगा 12 वर्षाचा होता, 12 वर्षाचा. आता शेवटचे 2 वर्ष त्याचे राहिले होते. त्या पोराला घेऊन महाराजांकडे प्रार्थना करायची, महाराजांना आपली व्यथा सांगायची, याकरिता ते महाराजांकडे अक्कलकोटला गेले होते. पण तशी मुभाच कधी मिळाली नाही. ते महाराजांपुढे कधी जात तर महाराज त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत, कधी ते जात तर महाराज तिथून उठून दुसरीकडेच जात, कधी ते काय महाराजांकडे बोलायला जात तेवढंच कोणतरी दुसरं महाराजांकडे येत असत. असं करता करता जवळजवळ 2 वर्ष आता संपायला आली. 2 वर्ष सतत ते अक्कलकोटात होते, पण महाराजांनी त्यांना कधीच प्रार्थना करण्याची मुभा दिली नाही. त्यांचा जीव खासावीस होत होता. आपण 2 वर्ष महाराजांच्या पाशी महाराजांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण महाराज आपलं काहीच ऐकून घेत नाहीयेत. काय ना काय घडतंय आणि महाराजांकडे आपण आपली व्यथा सांगू शकत नाही आहोत. महाराजांना आपण काही बोलू शकत नाही आहोत. आपण ज्या निमित्ताने आपल्याला या पोराला घेऊन आलेलो आहे, आपली जी काही व्यथा आहे त्याबद्दल आपण महाराजांना आपण सांगूच शकत नाही आहोत. कारण ज्या ज्या वेळेला आपण सांगायला जातो त्या त्यावेळेला असं काही घडतं का ते सांगणं राहून जातं. असं करता करता त्या पोराचा 14वा वाढदिवस येतो. 14वा. शास्त्री बुवा आणि त्यांच्या सौभाग्यवती फार चिंतेत असतात. त्यांना काय कळत नाही काय करावं. पण 14व्या वर्षानंतर हा पोरगा कधी गतप्राण होणार हा शास्त्री बुवांचा अभ्यास सांगत असतो. आता करायचं काय? एक दिवस स्वामी महाराजांच्या सानिध्यात हे तिघही असतात. शास्त्री बुवा, त्यांच्या सौभाग्यवती आणि हा लहानसा पोरगा. त्या दिवशी सुद्धा महाराजांकडे प्रार्थना करण्याचा ते खूप प्रयत्न करतात, पण महाराज त्यांचं काही ऐकून घेत नाहीत. प्रचंड गर्दी असते. भरपूर लोक महाराजांच्या पाशी आलेले असतात. सगळ्यांची महाराज विचारपूस करतात, पण शास्त्री बुवांकडे मात्र महाराज कधीच लक्ष देत नाहीत. शास्त्री बुवांना कळत नाही आता आपण काय करायचं. 14 वर्षाचं वय त्याचं होऊन गेलेलं आहे, आता कधी काही होईल. पण महाराज काय आपल्याकडून काय ऐकूनच घेत नाहीत आपलं. पण शास्त्री बुवाने आशा सोडलेली नसते. शास्त्री बुवा त्या पोराला घेऊन रोज महाराजांच्या सानिध्यात जातात. रोज तासनतास बसतात. तोही दिवस तसाच असतो. महाराजांच्या सानिध्यात सगळी लोक असतात. सगळ्यांची महाराज विचारपूस करत असतात. शास्त्री बुवांकडे मात्र लक्ष देत नाहीत. असं करता करता
त्या दिवशी ते पोर अचानक खाली पडतं, अगदी तडफडू लागतं, हात पाय त्याचे लटपडू लागतात, डोळे फिरवतो. शास्त्रीबुवांना कळून चुकतं की आता ही वेळ आलेली आहे. पण अजून सुद्धा महाराज आपलं काहीच ऐकत नाहीयेत. आता तो एका बाजूला तो सगळा पोर नुसता तडफडत असतो आणि शास्त्रीबुवांच्या सौभाग्यवतीचा जीवाचा आकांत झालेला असतो. बाई महाराजांना हाक मारून सांगत असतात, महाराज महाराज बघा, 2 वर्ष आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तुम्ही ऐकत नाही आहात. तरी पण महाराज तिच्याकडे लक्ष देत नसतात. महाराज इतर आलेल्या भक्तगणांमध्ये मग्न असतात. एका बाजूला ते पोर तडफडत असतं, हळूहळू त्याचे डोळे पांढरे होत असतात. तोच ते पोर काही वेळाने शांत होतं ते पोर, अगदी गतप्राण झाल्यासारखं शांत होतं. शास्त्री बुवा त्याला जाऊन बघतात, जवळून बघतात, त्याला तपासतात. तेव्हा त्यांना कळतं की आपलं पोर गेलेलं आहे. आपलं पोर आता सध्या जीवित नाहीये, ते मरण पावलेलं आहे. आता करायचं काय? दोघंही जीवाच्या आकांताने रडतात. महाराजांना लांबूनच सांगत असतात. अखेर महाराज त्यांच्याकडे लक्ष देतात आणि तिथून लांबूनच बोलतात, अरे रडता काय वेड्यासारखे, जाऊन तीळ घेऊन या. तीळ तसं बघायला गेलं तर चांगल्या प्रसंगामध्ये आणले जात नाहीत. शास्त्री बुवांच्या मनामध्ये पाल चुकते. आपण त्या खात्रीने सांगू शकतो की ते पोर गतप्राण झालेलं आहे आणि त्यावर महाराज आता आपल्याला तीळ आणायला सांगतायत. तोच हे दोघंही जोरजोराने रडू लागतात. महाराज हे काय केलं? आज गेले 2 वर्ष आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये आहोत, तुमची सेवा करत आहोत. तुमच्या सानिध्या व्यतिरिक्त आम्ही कुठे जातच नाही आहोत. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, 1-2 दिवस नाही तर 2 वर्ष सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही आम्हाला मुभाच देत नाहीत. तुम्ही आमचं काही ऐकूनच घेत नाही आहात. हे सगळं सांगत महाराजांकडे ते जोरजोराने रडत असतात. दोघेही रडत असतात. तोच महाराज त्यांच्याकडे पाहत म्हणतात, अरे रडता काय, तीळ आणि साखर त्याच्या मुखात घाला, कशाने मरतोय तो. महाराजांचे ते शब्द ऐकून दोघेही स्तब्ध होतात. तीळ आणि साखर त्या पोराच्या तोंडात घालण्याची महाराजांची आज्ञा झालेली असते. शास्त्री बुवा लगेच लगबगीने बाहेर धावतात. कुठून तरी मुठभर तीळ आणतात, त्याच्यात साखर घालतात आणि त्या पोराच्या तोंडात महाराजांनी सांगितल्यानुसार ते तीळ आणि साखरेचा घास घालतात. त्यावर त्या पोराचे पाय जरा जरा हलू लागतात. पाता पाता ते मूल डोळे उघडतं आणि झोपी गेलेलं मूल जागं व्हावं तसं उठून बसतं. भक्त मंडळी, हे बघून बहिरे शास्त्री आणि त्यांच्या सौभाग्यवतीनं खूप आनंद होतो. ते तसेच रडत रडत महाराजांचा जय जयकार करतात. त्या गर्दीतूनच वाट काढत महाराजांपाशी जातात आणि महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवतात. महाराजांना सांगतात की 2 वर्ष आम्ही तुमच्या सानिध्यात आहोत आणि 2 वर्ष सानिध्यात राहून सुद्धा जर हे मूल जर समजा गतप्राण होत असेल तर आम्ही काय करणार. पण तुम्हाला आमची काळजी आहे. तुम्ही साक्षात परब्रह्म आहात, साक्षात परमेश्वर आहात, ह्याच्यावरती आमची खात्री झालेली आहे. आणि हे दाम्पत्य सुद्धा त्या मुलाला घेऊन काही दिवस स्वामी महाराजांच्या सेवेत राहतात. त्यांना सुद्धा काही दिवसांनी महाराज निरोप देतात आणि सांगतात, आता तुम्ही तुमच्या घरी जा, काशीला जात. हे ऐकून शास्त्री बुवांना खूप आनंद होतो. शास्त्री बुवा सुद्धा डोळे भरून स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतात आणि त्या पोराला घेऊन काशीला जातात, आपल्या घरी जातात. भक्त मंडळी, स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म, साक्षात परमेश्वर. आणि म्हणूनच माझ्या तोंडातून कधी कधी सहज बोलता येतं की महाराज खरोखर ग्रेट आहेत आणि आहेत, ग्रेट आहेत ते. आता जाऊया आपण तिसऱ्या गोष्टीकडे, तिसऱ्या घटनेकडे. ही घटना स्वामी महाराज अक्कलकोटला येण्या अगोदरची आहे बरं का. अक्कलकोटला येण्या अगोदर स्वामी समर्थ महाराज मोहोळ या गावी होते. तिथे ते फारसे लोकांमध्ये मिसळत नसत, अगदी एकांतात राहत. पण गाव तसं बघायला गेलं तर छोटं, आजच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी वस्ती तिथे. त्यामुळे आपल्या गावात कोणतरी विभूती नांदते हे त्या गावकऱ्यांना माहिती होतं. त्याला स्वामी महाराजांना स्वामी महाराज म्हणून त्याची ओळख सुद्धा झाली नव्हती. ते दिगंबर स्वरूपात नांदत म्हणून या गावामध्ये त्यांना कोण नागडे बुवा तर कोण दिगंबर बुवा असं म्हणत. या गावामध्ये एका ब्राह्मणाचा मुलगा अचानक मरण पावला. त्या पोराला काय झालं नेमकं तेच कोणाला कळेना. मग काय त्यांनी सुद्धा भरपूर आकांत केला.
अगदी चालता फिरता तो त्याचा मुलगा एकदम अचानक कसं काय मरण पावला हे त्यालाच कळणं असं झालं. आणि त्या धक्का जो काय त्याला बसला त्यात तो असा जीवाच्या आकांताने तो रडू लागला की सगळे आजूबाजूचे गावकरी त्याच्या घराकडे जमले. कोणाला काहीच सुचेना असं झालं. हा आपला देवाला आळवत होता, परमेश्वरा परमात्म्या काय झालंय असं. चांगला व्यवस्थित चालता फिरता माझा मुलगा आजारी नाही, काही नाही, आणि एकदम गतप्राण झाला, वारला तो एकदम अचानक, कसं काय झालंय. त्यावेळेला त्या गावातली एक म्हातारी बाई त्या माणसाकडे आली आणि त्या माणसाला सांगितलं, तुला माहिती आहे ना रे, गावात तो आपला दिगंबर बुवा राहतो म्हणून. तर त्या दिगंबर बुवाकडे जाऊन बघ काय होत असेल तर. त्या बुवाला जाऊन सांग. पण बुवाला शोधणार कुठे, कारण बुवांचं अस्तित्व एका ठिकाणी असं नव्हतंच. त्यावर कोणीतरी सांगितलं की त्या गावातल्या एका छोट्याशा गुफेकडे महाराज जाऊन बसतात नेहमी. तर ना जाणं बहुतेक ते आतमध्ये असतील, तर तपासायला काय हरकत आहे, आपण जाऊन बघूया तिथे ते आहेत का, असतील तर त्यांना सांगूया, त्यांच्याकडे प्रार्थना करूया. तो लगेच त्या बाईला घेऊन धावत धावत त्या गुफेकडे जातो. कोणीतरी सांगतात या त्या गुफेमध्ये आतमध्ये महाराज बसलेले आहेत, ते दिगंबर बुवा आतमध्येच आहेत. मग बाहेरून ह्यांचा अगदी जीवाच्या आकांताने त्या दिगंबर बुवांना हाक मारणं सुरू होतं. महाराज महाराज, माझा मुलगा गतप्राण झालेला आहे, तुम्ही काय तरी करू शकता. काही केल्या त्या गुफेतून महाराज काय बाहेर येत नाहीत. अशा कितीतरी वेळ जातो. हे लोक मात्र त्या गुफेकडे येऊन जीवाच्या आकांताने महाराजांना हाक मारत असतात. तोच काही वेळाने महाराज बाहेर येतात. महाराज बाहेर येऊन शांतपणे त्यांचं ऐकत असतात. तो माणूस महाराजांना सांगतो, महाराज मी काय करू, चांगला व्यवस्थित माझा बोलता चालता मुलगा एकदम अचानक गतप्राण झालेला आहे, त्याला काय झालंय मलाच समजत नाहीये, त्यांनी जीव सोडलेला आहे, प्राण सोडलेला आहे त्याचा. महाराज हसत हसतच त्याला सांगतात, तुमच्या मुलाला नीट घोड्यावरती बसवून समुद्र तीराकडे पाठवा आणि इथून आता चालते वा, पुन्हा माझ्याकडे येऊ नका. घोड्यावर बसवून समुद्र तीराकडे पाठवा हे महाराजांचा बोलण्याचा त्याला काय अर्थ लागतच नाही. त्या माणसाला एवढंच कळतं की महाराजांनी आपल्याला हकलवून दिलेलं आहे. त्याची निराशा होते आणि या निराशेतच तो घरी येतो आणि पाहतो तो काय, अगदी नेहमीप्रमाणे मुलगा आपल्या घरात वावरत असतो. त्या मुलाला जाऊन तो विचारतो, कसा आहेस तू. त्यावर तो पोरगा आपल्या वडिलांना विचारतो, काय झालं होतं मला, असं का विचारतायत. भक्तगण, त्या माणसाला जे काय समजायचं होतं ते तो समजून चुकतो. त्याला पूर्णतः त्याची खात्री होते की महाराजांनीच त्याला जिवंत केलेलं आहे आणि ते याला कळलं सुद्धा नाहीये. त्याला खूप आनंद होतो आणि लागलीच दुसऱ्या दिवशी तो त्या पोराला घोड्यावर बसवून त्या गुफेकडे महाराजांपाशी आणतो. महाराजांचा जय जयकार करतात सगळे, त्यांच्या चरणावरती डोकं ठेवतात. महाराज खदखदून हसतात. त्यांची मुद्रा त्या दिवशी फार अत्यंत आनंदी होते. मोळच्या सगळ्या गावकरी मंडळींना कळतं की हे दिगंबर बुवा हे साक्षात परमेश्वर आहे, साक्षात परमात्मा आहेत. भक्त मंडळी, या गरीब माणसाचा हा मुलगा अचानक गतप्राण झाला, तो महाराजांनी या मोळ गावामध्ये जिवंत केलेला आहे. त्यामुळे मोळ गावामध्ये हळूहळू महाराजांची ख्याती वाढली. महाराजांबद्दल लोकांना कळून चुकलेलं की महाराज हे सर्वसाधारण नसून साक्षात परमेश्वर आहे, साक्षात परमात्मा आहे. भक्त मंडळी, असाच काहीसा प्रसंग चोळप्पांच्या मुलाबद्दल सुद्धा घडलेला आहे. चोळप्पांना 2 मुलं, त्यातला एक कृष्णप्पा हा महाराजांना अत्यंत प्रिय होता. महाराजांचा तो लाडका होता. एके दिवशी तो मरण पावलेला बरं का. आणि त्यावेळेला महाराज तिथे आले आणि महाराजांनी सगळ्यांना विचारलं, और रडता काय, याची अजून मुंज व्हायच्या, लग्न व्हायच्या, मरतो कशाने. पण चोळप्पा काय, त्यांच्या सौभाग्यवती काय, किंवा इतर सगळं गावकरी मंडळी काय, त्यांना धडधडीत तो पोरगा गतप्राण झाल्याचं दिसत होतं. महाराज आले आणि सगळ्यांना सांगितलं, अरे रडू नका, त्याच्या कानात हाक मारा, तो उठेल. महाराजांच्या सांगण्यानुसार चोळप्पा आणि चोळप्पांच्या सौभाग्यवती म्हणजे त्यांच्या मातोश्री, त्यांनी त्या पोराची हाक मारून दमले ते, पण पोर काय उठेना. अखेर कृष्णप्पाकडे महाराज स्वतः आले आणि त्याच्या कानात जोरात ओरडून म्हणाले, अरे निळकंठा उठ, बरं उठ, तुझ्याशी मला 2 शब्द बोलायचे. तोच निळकंठ जागा झाला. त्यांचं नाव कृष्णप्पा होतं, पण महाराजांनी त्यावेळेला त्याला निळकंठा म्हणून हाक मारली आणि ते पोर जागं झालं.
पुढे जाऊन या पोराची मुंज झाली, त्यांचं लग्न झालं आणि आज सुद्धा या कृष्णप्पांचा वंश सोळप्पांच्या घरामध्ये आहे. त्या कृष्णप्पांना सुद्धा स्वामी महाराजांनी पदोपदी सांभाळलेलं आहे. एवढं सांभाळलेलं आहे की तो गतप्राण झालेला असताना त्याला पुनर्जीवित केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या मनुष्य मात्रेच्या, बरोबर ना? पण महाराजांची मर्जी एखाद्या प्राण्यावरती सुद्धा असायची, एखाद्या जीवावरती सुद्धा असायची. महाराजांना आपण सगळे सारखे होतो. मग मनुष्य काय, एखादा जीव काय, एखादा जनावर काय, ते सुद्धा महाराजांना सारखंच. कारण महाराज त्यांना त्या जन्मापुरते नाही तर त्याच्या अनंत पुनर्जन्मापासून त्यांना ओळखत होते. आणि असंच काहीसं एका छोट्याशा उंदराबद्दल सुद्धा आहे. छोटासा उंदीर, छोटासा तो प्राणी. महाराज राजवाड्यात बसले होते, राजवाड्याच्या देवघरात बसले होते. तिथे सलबते नावाचे पुजारी तिथल्या देवांची पूजा करत होते, चंदन उगाळत होते. तोच त्याने तिथे लांब एक उंदीर आलेला बघितला. त्या उंदराला बघून सलबते एकदम रागवले, कारण दिव्यातलं तूपच नाही तर नैवेद्य बिवेद्य सुद्धा उंदीर पळून घेऊन जात होता. तिथे उंदरांचा बघायला सुळसुळाट होता. आणि या रागाच्या भरामध्ये हातातलं चंदनाचा खोड मारून त्या उंदराला या सलबते गुरुजीने अगदी गतप्राण करून टाकलं, मारून टाकलं. सलबते गुरुजी उठले, लागलीच त्या उंदराची शेपूट धरली आणि त्याला फेकायला गेले. तोच समोर बसलेल्या महाराजांनी त्यांना थांबवलं. अरे इथे आण त्याला. आता महाराजांची आज्ञा, मग सलबते गुरुजी करणार काय? त्यांनी लागलीच तो पकडलेला उंदीर शेपूट पकडून तसाच महाराजांच्या स्वाधीन केला. महाराजांनी तो मेलेला उंदीर हातात घेतला. ह्या हातातून ह्या हातात, ह्या हातातून ह्या हातात असं करत करत महाराज त्याच्याकडे मोठ्या प्रेमाने बघत होते. थोड्या वेळाने त्या झोपाळ्याची जी काही कडी असते त्या कडीतून त्या उंदराला काढला, घातला, काढला, घालला, असं कितीतरी वेळा केलं. सलबते गुरुजी हे सगळं शांततेत एका बाजूला उभे राहून बघत होते. त्यांच्या एक गोष्ट मात्र लक्षात येत होती, मेलेला उंदीर हळूहळू हलत होता, त्याच्यात जीव येत होता. तोच महाराज त्या उंदराकडे पाहत म्हणाले, जाओ बच्चा, बच्चा जाओ. बस महाराजांचे हे शब्द कानात पडताच त्या उंदराने टणकन उडी मारली आणि तिथून पसार झाला. सलबतेने तिथूनच महाराजांना नमस्कार केला. महाराजांना ते नतमस्तक झाले. पण ते बोलणार काय? कारण का बोलायला गेले तर महाराज त्यांच्यावरती रागवतील. का बरं माझ्या उंदराला मारलास तू, हे सुद्धा विचारतील. पण त्या गतप्राण झालेल्या उंदराला राजवाड्यामध्ये परमेश्वर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांनी पुनर्जीवित केलं. महाराजांचं प्रेम सगळ्या प्राण्यांवरती होतं, जनावरांवरती होतं, मनुष्य प्राण्यांवरती होतं, सगळ्यांवरती होतं. आणि म्हणून आपण कधीतरी पुढे महाराजांचं जनावरांच्या बरोबरचं जे काही वागणूक होती, किती प्रेमाने त्या विविध जनावरांच्या बद्दल वागायचे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण एक एपिसोड करणार आहोत, लवकरच करणार आहोत. महाराज हे साक्षात परब्रह्म होते, साक्षात परमेश्वर होते, देवादिदेव होते, मूल ब्रह्म होते. त्यांच्याकडे कुठलीच गोष्ट अशक्य नव्हती. त्यामुळे त्यांच्या ठाई सगळं काय घडलं. भक्त मंडळी, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे निश्चित सांगा, कॉमेंट करून सांगा. या तुमच्या कॉमेंट्स वाचायला निश्चितच मला आवडेल. असेच परमेश्वराचा हा आविष्कार, त्याला आपण स्वामी समर्थ महाराज म्हणतो, त्यांच्या चरित्रातील विविध पैलू घेऊन यापुढे सुद्धा आपण येणार आहोत. तेव्हा तुर्तास इथेच थांबतो. कॉमेंट मात्र नक्की करा, त्याची वाट बघतो. या विविध प्रसंगांचं स्मरण करून, महाराजांचं स्मरण करून आपली रजा घेतो. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी.
तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड राहो तेची गोड मुखी राहो तेची गोड स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणाचे दर्शन नित्य चरणाचे दर्शन तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा ऐसे करी दीनानाथा तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद द्यावे दासपद मज द्यावे दासपद स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन सुत मागे हेची दान सुत मागे हेची दान तुझ्या चरणी होऊलीन तुझ्या चरणी होऊलीन स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान